काही प्रवास फक्त वर्षांनी मोजले जात नाही, तर ते कष्टाने, प्रामाणिकपणे आणि माणुसकीने मोजले जातात. आजचा दिवस हा एका साध्या पण असामान्य माणसाच्या सन्मानाचा होता. कार्यक्रमाची सुरुवात देवाच्या चरणी नतमस्तक होऊन, देवाला नारळ अर्पण करून आणि त्यातून कृतज्ञतेने नव्या अध्यायाची सुरुवात झाली. त्यानंतर ढोल ताशांचा गजर सुरू झाला. सहकारी, मित्र, कुटुंब सगळेच त्यांना नाचत गाजत घेऊन जात होते. हा निरोपाचा क्षण होता, पण कुणाच्याही चेहऱ्यावर दुःख नव्हतं, कारण हा शेवट नव्हता, तर एक सुवर्ण प्रवासाचा उत्सव होता. ज्या एसटी महामंडळाच्या आग्रात त्यांनी तब्बल 38 वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावली, त्याच ठिकाणी आज त्यांचा सन्मान झाला. स्टेजवर त्यांचा सत्कार झाला, टाळ्यांचा कडकडाट घुमला आणि प्रत्येक सन्मानामागे त्यांच्या आयुष्यभराच्या मेहनतीची आणि प्रामाणिकपणाची कहाणी दडलेली होती. एकामागून एक सहकारी, अधिकारी, मित्रमंडळी आणि आत्मिष्ट त्यांना शुभेच्छा देत होते. प्रत्येक शुभेच्छेमध्ये होतं कृतज्ञता आणि प्रत्येकाच्या नजरेत त्यांच्या कार्याचा तो अभिमान आम्हाला दिसत होता. त्या आनंद सोहळ्यात त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या सोबत उभं होतं. पत्नी, मुलं, आई वडील, नातेवाईक प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंदाश्रू आणि अभिमान स्पष्ट दिसत होता. मी दिनांक 27 नोव्हेंबर 1987 रोजी कर्जत आगारात रुजू झालो. त्यानंतर 8 महिन्यांनी माझी बदली विभागीय कार्यशाळा पेन रामवाडी येथे झाली. तिथे 17 वर्षे प्रवास करत असताना सकाळी 5 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत असं माझा प्रवास चालायचा, जेणेकरून सकाळी 5:15 कुटील मुंबई असायची आणि संध्याकाळी येताना मुंबई आंबवणे गाव गाडी अशी मिळायची. तो खडतर प्रवास करत असताना मध्यंतरी पूल बंद झाला, त्यामुळे मला बाईक घेऊन सुद्धा मी लोणेरला आणून ठेवून 3 वर्षे तो तसाही प्रवास केला. त्यानंतर माझी बदली रोहा आगारात सकाप म्हणून सहाय्यक कारागीर म्हणून या पदावर झाली. माणगाव आगार ओपन झाला त्या पिरियडला मी अर्ज केला आणि 21व्या दिवशी या आगारात आलो. आगारात आल्यानंतर इथे मी कारागीर पदी प्रमोशन घेतलं. इथे मी जवळजवळ 14 वर्षे सेवा केली. ह्या इथे सेवा करत असताना मला भरपूर काही अनुभव आले. आगारातले मित्र म्हणाल तर तसं माझा उजवा हात किंवा मानसपुत्र राजेश महाले म्हणून, तर त्याला ज्या वेळेला तो रोहा आगारात हजर व्हायला आला तेव्हा त्याचा मोठा भाऊ रोहा आगारात घेऊन आला आणि त्याला समजलं की ही व्यक्ती आंबेची आहे, तर त्याने ओळख करून दिली, हा माझा बारका भाऊ आहे, तुम्ही आंबेचे आहात, हा लोणेरचा आहे, ह्याला सांभाळून घ्या, हळूहळू शिकवा, तुमच्या ह्याच्याखाली त्याच्यावरती संस्कार करा, जेणेकरून पुढे कोणत्या अडचणी येणार नाहीत हे त्याला शिकवा. त्याला तो माझ्या आजपर्यंत बोटाला बोट देऊन रोहा आगारातून मी इथे आल्यानंतर त्याला पण इथे आणलं आणि इथे सुद्धा आज तो हेड मेकॅनिक म्हणून पाळीप्रमुख म्हणून काम करत आहे. तो सुद्धा मागून म्हणतो, पश्चात म्हणतो, जो असावा तो गुरु हा असा असावा. आम्ही त्यांच्या हाताखाली शिकलो, त्याने आम्हाला घडवलं. ते माझी जी 38 वर्ष 8 महिने सेवा करत असताना मी फार मोठे चढ उतार पाहिले किंवा खडतर प्रवासही केला. त्याच्यामध्ये काही असे सुद्धा आहेत की सांगणारे किस्से आहेत, काही न सांगणारे सुद्धा काही किस्से असतात, असे पण असतात. प्रसंग येतो तसे वारा पाठ फिरवत ते मी त्यांना संघर्षाला तोंड देत आजपर्यंत मी थोडक्यात मी निवृत्त होत आहे. माझं मन दाटून येते, मला तोंडातून शब्दही फुटत नाहीत तसे, आता मनी भरून आलेलं आहे. पण शेवटी जड अंतःकरणाने होईना मी माझ्या आगारातून निरोप घेतो.
या अविस्मरणीय सोहळ्यामागे त्यांच्या मुलांनी देखील मनापासून मेहनत घेतली होती. प्रत्येक नियोजन, प्रत्येक व्यवस्था त्यांनी प्रेमाने सांभाळला आणि आपल्या वडिलांच्या आयुष्यातील हा दिवस कायमाचा स्मरणात राहावा ही त्यांची इच्छा होती. आज दिनांक 31 जुलै 2027 रोजी आज माझ्या वडिलांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे आणि दिनांक 27 नोव्हेंबर 1987 रोजी सुरू झालेला प्रवास हा त्यांचा आज 38 वर्ष 8 महिने घेऊन पूर्ण होत आहे. यशस्वीरित्या अगदी त्यांनी पार केलेला आहे. एकेकाळी गोष्ट सांगायची म्हणजे पप्पा माझे पेण येथे कामाला होते, तर अर्ली मॉर्निंगला 4:30ची बस पकडायचे ते आणि नाईटला 11 वाजता यायचे. त्या पिरियडमध्ये आम्ही शाळेत जाऊन झोपायचो. आम्हाला पप्पा भेटायचे सुद्धा नाही. आठवड्यातून फक्त एक दिवस फक्त मिळायचे, वार शुक्रवार. त्या दिवशी गंमत सांगायची म्हणजे आम्ही इव्हन शाळेत सुद्धा जायचो नाही त्या दिवशी. अशी काही गोष्ट होती. पप्पा म्हणजे आम्हाला खूप आठवड्यातून एक दिवस मिळायचे. आठवड्यातून त्यावेळेस आम्ही शाळेत सुद्धा जायचो नाही. खूप मजा करायचो त्यांच्यासोबत. म्हणजे ते मिळायचेच नाहीत आम्हाला. सकाळी आम्ही झोपलेलो असायचो 4:30 वाजता ते कामाला जायचे. रात्री आम्ही 10 वाजता झोपायचो, ते 12 वाजता यायचे. असं त्यांचा खूप सारा असा खडतर प्रवास होता. आज ते कोणत्याही यशस्वीरित्या कोणत्याही प्रकारची गालबोट न लागता यशस्वीरित्या आज बाहेर पडत आहेत. सांगताना मन माझं सुद्धा भरून येत आहे. पाय खूप जड झालेले आहेत. पण एक ही आनंदाची गोष्ट आहे की खूप सारं त्यांनी सेवा पूर्ण केलेली आहे. 38 वर्ष 8 महिने अभिमानास्पद गोष्ट आहे ही. त्यामुळे त्यांना पप्पांना खूप खूप शुभेच्छा. पुढील त्यांचं आयुष्य खूप सुंदर जावं हीच बाब विचाराने प्रार्थना. सोहळ्यानंतर त्यांचे घरही आनंदाने उजळून निघाले. मग नाचत गात त्यांना घरी आणले गेलं. प्रत्येक पावलावरती एकच भावना होती, आम्हाला तुमचा अभिमान आहे. आयुष्यभर त्यांनी कर्तव्य निभावलं. कधीही सन्मानाची अपेक्षा केली नाही, पण आज सन्मान त्यांच्या स्वतःच्या दारी आला होता. 38 वर्षांची निस्वार्थ सेवा आज पूर्ण झाली असेल, पण त्यांनी कमावलेलं प्रेम, आदर, विश्वास हा कधीच निवृत्त होणार नाही. अशा या समाधानाच्या क्षणी संत तुकारामांचे शब्द हे मनाला स्पर्श करून जातात. काय ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. याच समाधानासह त्यांच्या पुढील आयुष्यासाठी निरोगी, आनंदी, सुखमय जीवनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या 38 वर्षाच्या सेवेला आमचा मानाचा मुजरा.